दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना प्रशासनानं काही बस सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला। मात्र वडाळा डेपोतून विहार लेकच्या दिशेनं निघालेल्या एका बसची अज्ञात व्यक्तींनी भर रस्त्यात हवाच काढली आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी। आपण पाहूयात नेमकं काय घडलंय। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज आंदोलन आहे ते केलेलं पाहायला मिळतं। या सगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका देखील झाल्या होत्या, मात्र या बैठकांमधून कुठलाही पर्यायी मार्ग निघाला नाही आणि यासाठीच हे आंदोलन आज होताना पाहायला मिळतोय। बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीची आज 19/6/2026 रोजी बेमुदत संप या ठिकाणी पुकारलेला आहे आणि बेस्ट कामगारांच्या असतील, वेटलिस्टच्या सर्व कामगारांच्या असतील मागण्या अतिशय जटिल अशा प्रकारचे या ठिकाणी झालेल्या आहेत। बेस्ट प्रशासनानं मागच्या 10 वर्षापासून बेस्ट कामगारांची कुठलीही मागणी या ठिकाणी मंजूर केलेली नाही। वेतन करार 2016 ते 21, वेतन करार 2021 ते 26 असेल। माझ्या सर्व सेवानिवृत्त कामगारांच्या ज्या काही ग्रॅच्युटीच्या देणी असतील, जवळजवळ 1400 कोटी रुपयाची देणी बेस्ट उपक्रमाने आज या ठिकाणी थकीत ठेवलेली आहे। माझे तर वडाळाहून आपण पाहतोय या बसला निघालेली जी बस होती तिची भर रस्त्यात एकानं हवाच काढली आहे। बस बंद पडली आहे। विहार लेकला ही बस जात होती। वडाळ्यातून बस निघाली आणि ती शिवडीवरून ती हे होते, पहिली गाडी शिवडीची 29 नंबर। सकाळी किती वाजता निघाली होती डेपोतून? तरी अंदाजे 548चं टर्नआउट आहे। मग या ठिकाणी नेमकी ही हवा कोणी सोडली? नाही, हवा अशी म्हणजे काय ते मॉप जोरात मॉप होता ना इथे, त्यामुळे मॉप बोलले आपण ओळखीचे कोण, आम्ही आतमध्ये होतो, पॅसेंजर होते ना सगळे, गाडी भरली होती